महाराष्ट्र, जय शिवराय. गुड मॉर्निंग, नमस्कार. खूप दिवसापासून लिहायचं होते, लाँग व्हिडिओज टाकावं म्हणते, पण मुलांमुळे सवडच भेटत नव्हती. सगळे ठरवते, पण शेवटी आपले सोडून मुलांचंच काम हातात घ्यावं लागते. बट आज म्हटले की पहाटेच वेळ भेटला आहे तर करून टाकावं. अजय ऑफिसला गेल्यावर सगळी स्वयंपाकाचा पसारा, मुलांची गडबड हे प्रत्येकाच्याच घरी असते आणि ते करावंच लागते. घरी राहणाऱ्या आईला म्हणजेच एका स्त्रीला त्यांनाच करावं लागते. माझं हे घर भाड्याचं आहे. सगळे म्हणतात भाड्याचं तर आहे, काय एवढं करत बसते. पण त्यांना सांगावंसं वाटते, भाड्याचं असो की स्वतःचं असो, आपण त्या घरात राहतो आणि जर त्या घराला आपण जोपर्यंत मानत नाही तोपर्यंत तो घर पण येत नाही, त्यात आनंद वाटत नाही आणि अशा घराला मन पण रमत नाही. म्हणून मी जिथे पण राहते त्या घरी माझा जीव लावून काम करते आणि त्याला आपलं बनवते. शिवांश स्कूलला गेल्यावर कार्तिकी आणि मीच घरी राहते. तिला कधी भूक लागते उठल्यावर, तर कधी बाहेर जायचे असते. त्यामुळे मी सकाळी लवकर कामं निपटून बाहेर घेऊन जाते. मी घरी कामाला बाई लावली होती, बट काम करून ती चालली जात होती. बट मुलं खेळतात, पुन्हा खराब करतात आणि पुन्हा सगळं मलाच आवरावं लागतं. त्यामुळे मी बाई बंद करून दिली आणि दहांदा पुन्हा पुसणे आणि हे करणे हे तर माझं दिवसाचं रोजचं काम आहे. त्यामुळे म्हटलं असू दे, मीच काफी आहे. बट कधी कधी हे सगळं नकोसं वाटते. बट काय करणार, लग्न झाल्यावर संसार तर पुढे न्यावंच लागेल. मुलं सांभाळून काम सांभाळणे साधी गोष्ट नाही आहे. ज्या मुलींना कळते किंवा ज्या मुली करते त्यांना माझा सल्यूट, कारण मी पण त्यातलीच आहे. सासू सासऱ्यांच्या दूर राहते, टेन्शन नाही, पाहिजे तिथे जाऊ शकते असे बरेच लोक बोलतात. पण खरं सांगू, अगोदरच्या मुलांपेक्षा आत्ताची जनरेशन खूपच वेगळी आहे. एक आई म्हणून आता मुलाला खूप काही शिकवावं लागते, कारण तो अभ्यासात जरी हुशार नसला तरी त्याला आजच्या जगात वावरता आलं पाहिजे अशी मुलांना शिकवण द्यावं लागते. मुलांनुसार चालावं लागते. आपलं काहीच राहत नाही आणि हे सगळं करावंच लागते, कारण ते आता लहान आहे आणि आता नाही शिकवलं तर मग कधी शिकणार. हेच बघता बघता पूर्ण वेळ कसा निघून जातो कळतच नाही. कोण काय म्हणते याचा विचार करत बसले तर काहीच होणार नाही. आणि कार्तिकी झाल्यापासून तर मला फुरसतच भेटत नाही आणि कुणाचं टेन्शन जरी घेतले तरी ते कामामुळे मला आठवत नाही. सो छान आहे ना, चांगलं आहे. त्यामुळे मुलींनो, चांगलं काम करा, चांगले विचार ठेवा. चांगलं म्हणते तर स्कूलमध्ये जाण्यालाही तत्पर मुलांना चांगलं बनवा. त्यामुळे चांगले घरात स्वयंपाक करा, घराला मंदिर बनवा, बाकी तो चलता रहेगा. सो घर तो अभी पूरा साफ़ हो गया है. सब काम भी मैंने पूरा कर लिया है. जब तक सब साफ ना हो जाए तो मन भी खुश नहीं होता है. तो सगळे भांडे झाले होते. मी 2 लँग्वेज यूज करते, कारण मला माहिती नाही माझे फ्रेंड्स हिंदी समजतात की मराठी. मराठी तर समजून जाईल, बट हिंदी लोकांना मराठी समजत नाही, त्यामुळे मी 2 लँग्वेज बोलते. ठीक आहे. हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे, तर माहिती नाही म्हणजे लोकांना कोणती लँग्वेज समजते, बट मी हिंदी पण बोलेल आणि मराठी पण बोलेल. सो माझे सगळे कामं झाले होते, थोडेफार भांडे राहिले होते आणि कार्तिकी पण तिकडे मस्ती करत होती. त्याच्यामुळे तिला सवय आहे की स्वतःहून कामं करायचे. पॅन्टी एकाच पायामध्ये 2 पाय घालून बसते आणि रडत बसते. तेव्हा मग आपल्याला जावं लागते आणि तिचं पूर्ण सगळं व्यवस्थित करून आपल्याला पण थोडंसं हसावं लागते. म्हणजे तिला पण बरं वाटते की चला आई पण आपल्यासोबत खेळते आहे, मस्ती करते आहे. सो तिचं निपटून दिल्यावर, आणि द्यावंच लागते, कारण तिचं निपटलेलं नाही तर ती रडत बसते आणि मग आपल्याला त्रास होते. त्याच्यामुळे तिचं निपटल्यावर मी पटापट माझे सगळे काम केले आणि काय तर सगळे भांडे वगैरे सगळं ओटा वगैरे साफ केला, कारण हे इतकं घाणेरडं दिसत होतं की मला पण बरं वाटत नव्हतं. आणि ओटा म्हणजे तर घरातला एक मोठा किचनचा महत्त्वाचा भाग आहे स्त्रीचा, तर तो तर आपल्याला चांगले करणेच आहे. तर अशा प्रकारे मी पूर्ण सगळं साफ करून टाकलं होतं. आणि जर अजून राहिलेलं होतं, माझे पूजा आले होते, त्याच्यामुळे मी आता सगळं साफ केलं आणि म्हटलं चला आता सगळं झालेलं आहे तर थोडं आपण नाश्ता पण करून घेऊ. पण मी पटकन भांडे धुवून आपला नाश्ता करून घेतला, थोडीशी बसली आणि मग पुन्हा राहिलं होतं डायनिंगवरचं काम. असं काचकच दिसलं की मन जसं भागल्यासारखं होऊन जातं. त्याच्यामुळे
पटापट साफ केले सगळं घर, सगळं आवरलं, डायनिंग टेबल आवरला. पुन्हा अजून बेडरूम राहिलीच होती. घरातलं कितीही काम केलं तरी कमी होत नाही, पण म्हणता येत की राहू दे. कधी कधी वाटते की जसं आहे तसं राहू दे, करत बसेल मग कोणी, बट ते पण आपल्यालाच करावं लागते. त्यामुळे लवकर, जर माझं असं मत आहे की जर तुम्ही लवकर उठले तर लवकर लवकर काम होतात. त्याच्यामुळे लवकर उठा आणि पटापट काम केलं की वेळ पण भरपूर भेटतो. पण मला असं वाटते की मला वेळ भेटतो, पण जो वेळ मी स्वतःला द्यायला जातो त्यावेळेस कार्तिकी आपलं काही ना काही लावून देते आणि ती मला कामाला लावते तिच्यावर. त्याच्यामुळे माझा जो वेळ आहे तो पूर्ण ती खाऊन घेते. असो सर्व तो माझा डायनिंग तर आता साफ झालेला आहे. तर आता पूर्ण सगळं झाल्यावर आता बेडरूम राहिलेली आहे तर ती साफ करते आहे. अशा प्रकारे घरातलं असं कोणतंच काम नाही आहे जे मी नाही करू शकत असं म्हटलं नाही तर होणार नाही, कारण करावंच लागतं हे सगळे काम. सो मी आता पूर्ण सगळं साफ केलं, बेडरूम साफ केली, पटापट आवरलं, बेडरूम आवरली, सगळं साफ केलं, बेडशीट आवरली, झाडू मारला. सगळं साफ झाल्यानंतर कार्तिकीला झोपायला येत होतं, ती रडत होती. बट मी हे कामं करून पुन्हा तिला झोपवते असं म्हटलं होतं, पण पुन्हा साफ केल्यानंतर पुन्हा तिला आणलं आणि झोपवून दिला. पण हिची झोप फक्त 15-20 मिनटं असते. मग पुन्हा तेवढ्या वेळात मला इतकं कवर करावं लागते की त्याच्यानंतर फक्त तिच्याचसोबत बसता आलं पाहिजे असं माझं होते. तर मग पटापट त्या वेळेनुसार मी पटापट काम करून घेते. झाडू मारला, 10 वेळात दरवाजाकडे बघावं लागतं की ती उठली तर नाही, उठली तर नाही, कारण उठली तर मग माझं काही काम होत नाही. पण ती कधी कधी खेळते, पण कधी कधी ती लहान मुलांचं वेळ म्हणजे मूड नसते की त्यांना असं वाटते की आई बाबा आपल्यासोबतच खेळले पाहिजे. तर माझी झाडझूड झाली होती, पोछा मी मारून घेतला होता आणि पटापट आंघोळ केली आणि पूजा केली. तर मंदिराला एक दिवस नाही होत तर जाळे लागून जातात. तर मी पूर्ण ते बघत होते. असं सगळं साफ झालं आहे. फर्स्ट व्हिडिओ आहे म्हणून मला कुठलं काय व्हिडिओ घ्यायचं आणि कसं घ्यायचं हे थोडं कळत होतं, थोडं कळत नव्हतं. बट ठीक आहे, मी अजून ट्राय करेल. तर तुम्ही मला नक्की सांगा की माझा हा व्हिडिओ फर्स्ट जो लाँग व्हिडिओ टाकला आहे मी तो कसा केला आहे मी. सो कमेंट्स माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. हे जे मी तुम्हाला आता व्हिडिओ टाकते आहे हा तो माझा ऋषीपंचमीचा व्हिडिओ होता. तो मी व्हिडिओ बनवला होता बट डिलीट झाला म्हणून हे फक्त एवढा छोटा व्हिडिओ टाकला. सो माझं घर हे पूर्ण आता असं क्लीन केलेलं आहे मी. छान वाटते ना जर आपण सगळे कामं करून आपलं घर स्वच्छ केलं आणि जर आपलंच घर आपण बघितलं तर आपल्यालाच मन प्रसन्न वाटते. शिवाजी महाराज जे आपल्यासोबत असतात आणि ते कायमच राहतील. सो हे माझं घर आत्ता पूर्ण क्लीन झालेलं आहे. सो पूजा झाल्यावर तुळशीला पाणी टाकले होते. सो प्लीज कमेंट्स करा. पहिल्या व्हिडिओला कसा झाला आहे तो नक्की सांगा, कारण मला तुमच्या कमेंट्सची खूप गरज आहे. कारण तुम्ही जर सांगितलं नाही तर मी म्हणजे समोर जाऊ शकणार नाही. सो माझं घर रेडी झालेलं आहे. आता मी थोडी 5-10 मिनटं बसेल आणि नंतर पुन्हा शिवंशाचा टाईम होऊन जाईल. सो अशा प्रकारे माझं घर झालेलं आहे. कार्तिकी अजून पण झोपून आहे. तर घर स्वच्छ ठेवा मुलींनो, कारण घर स्वच्छ ठेवलं तर आपल्याला पण राहावंसं वाटते. सो माझ्या व्हिडिओला कमेंट्स, लाईक आणि शेअर नक्की करा. तर पुन्हा भेटूया. चला तर नंतर बाय बाय.